आपल्या आयुष्यात अशा काही सवयी असतात ज्याच्याने आपण आपलं लाईफ डिस्ट्रॉय करत असतो, आयुष्य डिस्ट्रॉय करत असतो। जसं आयुष्य आपल्याला जगायला पाहिजे तसं आपण जगत नसतो। अशा कोणत्या सवयी आहेत ज्याने यू आर डिस्ट्रॉइंग युअर लाईफ आणि सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही काय नाही केलं पाहिजे हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी फॅशन टिप्स, स्किन ब्युटी, इंटेन्शनल लिव्हिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं अशा वेगवेगळ्या बऱ्याच टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। थँक्यू सो मच। पहिली सवय ज्याने तुमची लाईफ डिस्ट्रॉय होऊ शकते ती म्हणजे सेटिंग व्हेरी हाय एक्सपेक्टेशन्स ॲट द स्टार्ट। सुरुवातीलाच आपण स्वतःकडून खूप अपेक्षा करतो। मी 15,000 स्टेप्स चालणार, मी रोज 5 ला सकाळी उठणार, मी 10 तास अभ्यास करणार वगैरे। पण आपण हे विसरून जातो की एवढे मोठे गोल्स आपण सुरुवातीलाच ठेवले तर आपण ते हार्डली कधीतरी 5 दिवस करू, सलग 5 दिवस मी 5 ला उठेन। पण त्यानंतर काय? त्यानंतर माझी बॉडी पण मला सांगेल की नाही, मला 9 वाजता मी जे उठायचे ते डायरेक्ट 5 ला नाही उठू शकत। तर यू शुड टेक दिस स्लो। पहिल्या दिवशी तुम्ही 4,000 स्टेप्स चाला, तुम्ही 5 च्या ऐवजी 7 ला उठा आणि तुम्ही 2 तास अभ्यास करा, 2 तास सलग अभ्यास करा। हे असं तुम्ही आठवडाभर करून बघा। ह्यातून तुम्हाला काय कळेल की तुम्ही कन्सिस्टंट राहायला पाहिजे। जे तुम्ही थोडं करतायत, जे तुम्ही स्लो करताय ते तुम्ही कन्सिस्टंटली करायला पाहिजे। त्यामधून तुम्हाला कधी तुमच्या चुका कळतील, त्यामधून तुम्हाला असं कळेल की अरे नाही, मी असं नव्हतं करायला पाहिजे, वेगळं काहीतरी करायला पाहिजे होतं। पण चुकीतूनच तुम्ही शिकाल, राईट? मग चुकीतून शिकण्यासाठी तुम्हाला काहीतरी टाइम मिळाला पाहिजे, काहीतरी वेळ मिळाला पाहिजे मध्ये। तुम्ही हेच जर का अगदीच 1 आठवड्यात अचीव करणार असाल 10,000 स्टेप्स, 15,000 स्टेप्स, तर ते नाही होणार आहेत। पण तेच तुम्ही 2 महिने त्याला दिले नीट, तर 60 दिवसांनंतर तुम्ही ऍक्च्युअली 15,000 स्टेप्स चाललेला असाल किंवा तुम्ही जे 10 तास अभ्यास करायचा ते केलेला असाल आणि तेही कन्सिस्टंटली केलेला असाल। म्हणजे ही तुमची जी सवय असेल, ही तुमची जी हॅबिट असेल ती आयुष्यभर टिकेल, ना की फक्त 5 दिवस 6 दिवस। सवय नंबर 2, सेइंग येस टू एव्हरीथिंग। बॉसला इम्प्रेस करायला सगळ्याला हो म्हणणं असो किंवा सगळ्या पार्टीजला आपली हजेरी लावणं असो, तुम्हाला नाही म्हणता येत नाहीये म्हणून तुम्ही सगळ्याला हो म्हणणं कितपत योग्य आहे? मी पण ह्याची खूप गिल्टी आहे। आपण सगळेच ह्या जाळ्यात फसत असतो। आपण सगळेच काही ना काहीतरी सगळ्याला हो म्हणत असतो जस्ट बिकॉज आपल्याला कसं तरी वाटतंय नाही म्हणायला किंवा जरा ऑकवर्ड होतंय नाही म्हणायला वगैरे। पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की दिवसात फक्त 24 तास दिलेत आणि त्या 24 तासामध्ये आपल्याला खूप गोष्टी अचीव करायला पाहिजेत किंवा खूप गोष्टी आपल्या आवडीच्या करायला पाहिजेत, मनापासून ज्या आहेत त्या करायला पाहिजेत। आणि जर का कुठल्या तरी बॉसनी दिलेलं काम जे आहे ते खूप ओव्हरलोड होतंय, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नाही करू शकत आहात, किंवा तुम्हाला कुठल्या तरी पार्टीला नाही जायचंय पण त्या मित्राला मैत्रिणीला कसं वाटेल म्हणून तुम्ही चाललायत, तर ते चांगलं नाहीये असं मला वाटतं। ते तुमच्या मनाविरुद्ध आहे असं मला वाटतं। बाउंड्रीज सेट करणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं। काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, आपल्यासाठी आपला वेळ कुठे फुकट चाललाय हे कळायला पाहिजे। लोक सांगतायत ना म्हणून मी पिअर प्रेशर खाली एका ट्रिपला चाललोय, लोक सांगतायत म्हणून पिअर प्रेशर खाली मी एक ती ट्रेंड फॉलो करतोय, हे नाहीये योग्य। आपला जो टाइम आहे, आपला जो एक सेकंद आहे तो खूप महत्वाचा आहे आणि आपल्याला जे आवडते, आपल्याला ज्याच्यात रुची आहे ते करायला पाहिजे। समोरून असं काही काम येतंय जे तुम्हाला नाही करायचंय तर तुम्ही फक्त नम्रपणे असं सांगू शकता की आय एम सो सॉरी, मी हे नाही करू शकत। दॅट्स इट। सवय नंबर 3, बीइंग इन कम्फर्ट झोन अँड नॉट क्विटिंग। आपल्याला नेहमीच असं सांगितलंय अजिबात हार मानू नकोस, क्विटिंग इज फॉर लुजर्स वगैरे। पण हे खरंच खरं आहे? फॉर एक्झाम्पल, आपल्याला आपला जॉब किंवा आपल्या आजूबाजूची लोक खूप टॉक्सिक वाटत असतील, त्यांच्याबरोबर राहून आपण अख्खे ड्रेन आउट होत असू, डोक्यात चाललेल्या गोष्टी आहेत ते खूप निगेटिव्हिटीने भरलेल्या असतील किंवा खूप निगेटिव्ह चर्चा चाललेली असेल किंवा ऑफिसमध्ये खूप पॉलिटिक्स चाललं असेल किंवा काहीही, पण आपण त्या लोकांबरोबर किती वर्ष आहोत किंवा आपण त्या ऑफिसमध्ये खूप वर्ष आहोत म्हणून अजून 1 वर्ष काढूयात, अजून 1 वर्ष काढूयात, हे म्हणणं योग्य आहे का? तुम्ही अशा टॉक्सिक वातावरणामधूनच बाहेर पडल्यावर तुम्हाला नवीन संधी चालून येणार आहे, नाही का? कधी कधी आपल्याला कळत नाही पण आपल्याला ज्या फॅमिलियर असतात गोष्टी, ज्या आपल्याला आजूबाजूच्या माहिती असतात गोष्टी, ज्यांची सवय असते ते खूप कम्फर्ट झोन मध्ये ठेवतात। त्या आपल्याला आपल्या कोशातून बाहेर काढत नाही, ते आपल्याला एक पुश देत नाहीत, ते आपल्याला आपले ड्रीम्स अचीव करायला हेल्प करत नाहीत। पण आपण आपल्या कम्फर्टच्या बाहेर पडल्यावरच आपल्याला नवीन लोक मिळणार आहेत, नवीन अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत, नवीन जॉब्सची संधी येणार आहे किंवा नवीन कला शिकणार आहोत आपण किंवा नवीन एक कला, आपली हॉबी जी आहे ती आपण एक अपॉर्च्युनिटी किंवा बिझनेस मध्ये घडवणार आहोत, नवीन जागा एक्सप्लोर करू किंवा नवीन डिशेस ट्राय करू आणि ह्यामुळेच आपण स्वतःमध्ये एक बदल घडवू शकतो। जास्ती तीच लोक पुढे जातात जी आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडवू शकतात, चेंजेसला ऍक्सेप्ट करू शकतात, एम्ब्रेस करू शकतात। सवय नंबर 4, फॉलोइंग द ट्रेंड।
लोक काय करतायत त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालणं कितपत योग्य आहे? ह्या व्यक्तीने असा ड्रेस घातलाय आणि असा ड्रेस फ्लॉन्ट केलाय, आता मला पण हाच ड्रेस घालायचा आहे. किंवा ह्या व्यक्तीने युरोप ट्रिप प्लॅन केलेली आहे, पण माझ्याकडे भलेही सेव्हिंग्स नाहीयेत, माझे भलेही तडजोड चालू आहे, तरी मला युरोप ट्रिपला जायचंच आहे बिकॉज इट्स ट्रेंडिंग. ट्रेंडला फॉलो करण्याच्या ऐवजी ट्रेंड सेटर बना. तुम्हाला जे आवडतंय मनापासून त्यात तुमची रुची दाखवा. लोक काय म्हणतील ह्या मागे न जाता तुम्हाला काय मनापासून करायचंय ते करा. बी युनिकली यू. तुम्ही मनापासून तुम्ही जे आहात ते ऍक्सेप्ट करा आणि तेच दाखवा. तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यासारखं अजून कोणीच नाहीये. तुम्ही जे आहात ते युनिक आहात आणि तुमच्यासारखा दुसरा माणूस आतापर्यंत जगात आलेला नाहीये. त्यांचा तुम्ही फायदा करून घ्यायला पाहिजेत, ते करा. अशा कुठल्याच ट्रेंड्सला बळी पडू नका जोपर्यंत त्यात तुमचा फायदा नाहीये. सवय नंबर 5, यू कॅनॉट आउटग्रो पीपल. लहानपणीचे मित्रमैत्रिणी आपले मित्रमैत्रिणी अजून पण असतात, पण त्यातले किती जण खरंच आपले मित्र असतात? आणि खरं तर काही जण असे असतात की खूप वर्ष आपण एकत्र आहोत म्हणून आपण मित्र आहोत. लहानपणीचे तुम्ही आणि आत्ताच्या तुम्हीमध्ये खूप फरक आहे. तुम्ही खूप ग्रो झालेला आहेत, जे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे तुमचा मित्र किंवा मैत्रीण जी आहे ती पण खूप ग्रो झालेली आहे. त्यांची विचारशैली बदलली आहे, त्यांच्यात खूप चेंजेस आलेले आहेत. तुम्ही लहानपणी एकत्र खेळायचात, पण त्याचमुळे आत्ताचे तुमचे विचार आणि तुमच्या मित्राचे विचार सारखेच असतील किंवा कम्पॅटेबल असतील असं नाही. अँड दॅट्स ओके. आउटग्रोईंग पीपल अँड फ्रेंड्स इज ओके. कारण तुमच्यामध्ये जो चेंज झालेला आहे तो खूप चांगला चेंज झालेला आहे, तुमच्या चांगल्यासाठी चेंज झालेला आहे. आणि त्यांच्यामध्ये पण सेम. पण तुम्ही दोघं आत्ता कम्पॅटेबल नसाल तर तुम्ही आउटग्रो होऊ शकता आणि दॅट इज ओके. पण काही वेळेस असं असतं की आपले मित्रमैत्रिणी जे लहानपणीपासून असतात ते खूप घट्ट असतात आणि ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम एकत्र ग्रो होतात, म्हणजे एकत्र चेंजेसला ऍक्सेप्ट करतात. त्यामुळे ते आत्ताही तेवढेच घट्ट मित्रमैत्रिणी असू शकतात. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी खूप चांगल्या आहेत. आउटग्रो झालात तरी ओके आणि नाही झालात तर मग बेस्टच. सवय नंबर 6, कीपिंग युअर नॉलेज टू युअर सेल्फ. तुमचं जे ज्ञान आहे ते तुमच्यापाशीच ठेवणं, ह्याने आपण खूप सॅच्युरेट होऊ शकतो. आपल्याला जे नॉलेज आहे, आपल्याला जे इंटेलिजन्स आहे, जे आपल्याला गोष्टी माहिती आहेत ते दुसऱ्यांना सांगणं, आपल्याला मित्राला सांगणं, लोकांना सांगणं, आजूबाजूच्यांना सांगणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याला किती भारी येतंय आणि आपण खूप मस्त आहोत असा एक सेल्फिश गर्व असणं हे खूप चुकीचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जे नॉलेज आहे ते शेअर करणं, आपल्याला जे माहिती आहे ते दुसऱ्यांनाही माहिती असावं, म्हणजे असं करून सोसायटी एज्युकेट होऊ शकते ह्याची समज असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पण कधीतरी स्टुडंट होता ह्याची जाणीव असणं आणि तुम्ही आता टीचर बनलात तर त्याची कृतज्ञता असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यात तुम्ही पण दुसऱ्यांना नॉलेज देऊन, दुसऱ्यांना ज्ञान देऊन तुमची उजळणी होतीये, तुमचं त्याच्यामध्ये टॉक्स होत आहेत आणि त्यामुळे 4 गोष्टी अजून वेगळ्या कळत आहेत आणि आपल्या ज्ञानात अजून भर पडतीये, नाही का? सवय नंबर 7, गॉसिप इज फन. तुम्ही जर दुसऱ्यांच्या अपरोक्ष त्यांच्याबद्दल काही बोलत असाल जे चांगलं नाहीये आणि त्यांच्या समोर हे तुम्ही बोलू नाही शकत आहात तर ह्याच्याने तुमची किती ग्रोथ होतीये असं तुम्हाला वाटतं? आपण सगळ्यांनीच दुसऱ्यांबद्दल काही ना काहीतरी वाईट बोललं असेल किंवा गॉसिप केलं असेल, पण हे कितपत योग्य आहे? दुसऱ्यांबद्दल काहीतरी वाईट बोलणं, दुसऱ्यांबद्दल काहीतरी कमेंट पास करणं हे खूप चुकीचं आहे. कारण आपल्याला त्यांची बाजू काहीच माहित नसते आणि त्यांचं आयुष्य देखील माहित नाहीये. आपण दुसऱ्यांच्या मागून बोलून आपणच वाईट ठरतो हे समजलं पाहिजे. त्याचऐवजी तुम्ही बेनिफिट ऑफ डाऊट देऊन बघा. त्यांनी एक गोष्ट केली तर त्यांनी का केली असेल त्यांच्यासाठी एकदा तरी विचार करून बघा. मग तुम्हाला कळेल की गॉसिप इज नॉट दॅट फन. सवय नंबर 8, फिअरिंग न्यू एक्सपिरियन्सेस. जसं चाललंय तसं चालू ठेवणं, आपला जॉब जसा आहे तसा चालू ठेवणं, घरी खूप थकून येणं रोज आणि आपण बाकी काहीच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी न करणं, तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये बसणं, ह्याने तुम्ही खूप डिस्ट्रॉय होताय असं मला वाटतं. त्याचऐवजी तुम्ही असं केलं तर दर आठवड्याला एक नवीन छोटं चॅलेंज घेतलं तर लहान चॅलेंजेस पासून आपण सुरुवात करूयात. काही लोक इंट्रोवर्ट असतात तर त्यांनी येता जाता एका स्ट्रेंजरशी काहीतरी गप्पा मारल्यात, इकडचं तिकडचं विचारलंय, वेदर बद्दल गप्पा मारल्यात, किंवा काही लोकांनी पब्लिक स्पीकिंग चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय, एक छान नवीन जागा एक्सप्लोर केलीये, एक छान वेगळी डिश ट्राय केलीये, मेन्यू मधली जी नेहमीची पावभाजी किंवा एक पाणीपुरी वडापाव पेक्षा पण जाऊन वेगळं काहीतरी तुम्ही ट्राय केलंय जे तुम्ही कधीच ट्राय नव्हतं केलं पण तुम्हाला ट्राय करायचं होतं. कोणाला तरी चक्क नाही म्हटलायत, सगळ्यांना हो हो म्हणता म्हणता तुम्ही विसरला असाल तर कोणाला तरी नाही म्हटलायत. एक नवीन छान वर्कआउट रिजिम ट्राय केलंय किंवा एका वेगळ्या रस्त्याने गेलाय तुमच्या घरी. ह्याने आपण रिस्क टेकिंग फॅक्टर जो आहे तो वाढवू शकतो, स्वतःच्या कोशामधून हळूहळू प्रकारे बाहेर पडू शकतो. नवीन अनुभव येणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर महिन्यातून तुमचे 4 नवीन अनुभव आलेले असतील आणि वर्षातून तर तुम्ही मोजूच शकता. तर नेहमीच स्वतःला वेगवेगळं काहीतरी शिकवण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करण्यासाठी मोटिवेट केलं पाहिजे. पॉइंट नंबर 9, नॉट लर्निंग न्यू थिंग्स. शाळा कॉलेज आपण कसं बसं संपवतो आणि आपल्याला असं वाटतं की बास झालं आता शिक्षण, आता आपण जॉब करूयात.
पण खरं तर शिक्षण कधी थांबतं का? नवीन नवीन गोष्टी नेहमीच ट्राय करत राहायला पाहिजेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, ChatGPT असो, बिटकॉइन असो, स्टॉक मार्केट असो, नवीन कुठलं तरी म्युझिकल वाद्य असो. तुम्ही एक काम करू शकता, ह्याची एक ट्रिक आहे की तुम्ही तुमच्या नोटपॅड मध्ये फोनच्या एक लिस्ट बनवू शकता. थिंग्स दॅट यू वॉन्ट टू लर्न. तुमच्याकडे जी काही क्युरिओसिटी आहे, तुम्हाला जे काही शिकण्याची उमेद आहे, शिकण्याची इच्छा आहे, त्या तुम्ही लिहू शकता पॉइंट्स. डिजिटल मार्केटिंग मध्ये पण असू शकतं, ते काहीतरी कोडिंग असू शकतं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स मध्ये असू शकतं. तर आपण एक अशी लिस्ट करू शकतो ज्यामध्ये तुम्ही एक एक पॉइंट्स लिहिताय की तुम्हाला काय शिकायची गरज आहे किंवा तुम्हाला काय शिकावं असं वाटतंय, जे आउट ऑफ तुमची क्युरिओसिटी असेल किंवा तुमच्या जॉबमध्ये काहीतरी लागणाऱ्या टूल्स असतील. आणि दर महिना फक्त एक गोष्ट शिका. दर महिना काहीतरी नवीन एक गोष्ट शिका. तुम्ही विचार करा, तुम्ही ह्या जर का ज्या काही गोष्टी आहेत ते दर महिना एक एक शिकलात तर तुम्ही एका वर्षामध्ये 12 अशा गोष्टी शिकू शकता ज्या तुम्हाला नवीन माहिती झाल्यात. आणि तुम्ही जेव्हा रिफ्लेक्ट कराल मागच्या वर्षी की मी एवढ्या 12 गोष्टी शिकलात, तर तुम्ही जे कॉन्व्हर्सेशन करताय लोकांशी त्यामध्ये पण तुमचं एक इंटेलिजन्स दिसेल, तुमचं एक बुद्धिमत्ता दिसेल. नक्की ट्राय करून बघा. सवय नंबर 10, कंप्लेनिंग. सतत तक्रार करणं की हे नाही चालत आहे, ते नाही चालत आहे, किती उन्हाळा आहे, किती थंडी आहे, किती पावसाळा आहे, ही जगा फारच लांब आहे, मला गाडीच चालवायची नाहीये. तुम्ही नोटीस केलं असेल तर तुम्ही 24 तासांमध्ये कितीतरी गोष्टींना कंप्लेंट करू शकता, कितीतरी गोष्टींचं कंप्लेंट करत असाल. पण त्याच वेळेस आपण आपल्या हातातला कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात देतो, दुसऱ्या प्रसंगाच्या हातात देतो. का? आपण आपला कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात का द्यायला पाहिजे? जर का आपल्याला तक्रारच करायची आहे तर त्याबद्दलचं सोल्युशन पण काढायला पाहिजे, नाही का? सोल्युशन ओरिएंटेड आपण जरा विचार केला तर आपण कंप्लेंट न करता सोल्युशनच्या मागे लागू. काय ह्याचं करता येईल, ह्याचा कसं काय आउटकम निघेल, किंवा हे जे काही झालेलं आहे, आता लांब एवढं जायचंय तर कसं आपण वे काढू शकतो ज्याच्याने आपण नाही थकणार, असा विचार केला पाहिजे. म्हणजे समोरचा नाही ठरवणार आहे की आपला मूड कसा असेल, आपण ठरवू आपला मूड कसा असणार आहे. आपल्या दिवसातून, आपल्या आठवड्यातून, आपल्या महिन्यातून कितीतरी चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, लाखो चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. पण सतत तक्रार करून आपण सतत जे काही घाण झालंय, सतत काहीतरी वाईट झालेलं आहे आपल्याबरोबर तेच नमूद करतोय. पण ज्या चांगल्या लाखो गोष्टी झालेल्या आहेत त्या नमूद करतच नाही आहोत, त्या कुठे एक्सप्रेस करतच नाही आहोत. तर बी ग्रेटफुल. ग्रेटफुल असणं खूप गरजेचं आहे. देवाने आपल्याला लाखो गोष्टी दिलेल्या आहेत आणि ते एक्सप्रेस करणं की आपल्याला काहीतरी चांगलं मिळालेलं आहे किंवा चांगल्या गोष्टी पण मिळालेल्या आहेत हे सांगणं खूप गरजेचं आहे. ना की फक्त निगेटिव्ह थिंक करणं, की काहीतरी कंप्लेंट करणं, तक्रार करणं. अशा खूप गोष्टी आहेत ज्या देवाने आपल्याला दिलेल्या आहेत. राहतं घर असणं, जेवायला समोर ताट असणं, पाणी प्यायला असणं, तुमच्या हातात जो मोबाईल आहे तेवढे तरी आपल्याकडे पैसे असणं, अशा चांगल्या गोष्टी आठवा. अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत, फक्त तक्रार करू नका. तर अशा काही सवयी होतात ज्याने तुम्ही तुमचं आयुष्य नकळतपणे का होईना डिस्ट्रॉय करत आहात, जे तुमच्यासाठी वाईट आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा. तुम्ही जर का नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन, तुमचं लाईक मला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आय एम सो थँकफुल. सी यू सून.